सुफियाना अंदाजातल्या रोमॅन्टिक गाण्यांचा बादशाह राहत फतेह अली खानचा एक वेगळा चेहरा समोर आलाय। परकीय चलनाची तस्करी केल्याप्रकरणी राहत फतेह अली खानला ईडीनं कारणे दाखवा नोटीस बजावली आणि गेल्या काही वर्षांपासून तो परकीय चलनाची तस्करी करत असल्याचं आता समोर येत आहे। सूफी गायक नाही तस्कर, राहत फतेह अली खानचा काळा चेहरा। अनेक वर्षांपासून सुरू आहे परकीय चलनाची तस्करी। सरफरोश सिनेमा आठवतो का? त्यातलं नसरुद्दीन शाह यांचं गुलफाम हसन नावाचं कॅरेक्टर लक्षात असेलच। अशाच एका आणखी गुलफाम हसनचा चेहरा समोर आलाय। या सिनेमातला गुलफाम हसन अवैध हत्यारांची तस्करी करत होता आणि हा गुलफाम हसन परकीय चलनाची तस्करी करत असल्याचं समोर आलंय। पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानवर परकीय चलनाची तस्करी करत असल्याचा आरोप आहे। ईडीनं त्याला या संदर्भात नोटीस बजावली आहे। फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवलाय। त्यानं $3,40,000 कमावले होते। त्यातले $2,25,000 बेकायदेशीररित्या भारताबाहेर पाठवले। इतके पैसे त्यानं नेमके कसे कमावले आणि भारताबाहेर कुठे आणि का पाठवले अशी विचारणा ईडीनं केली आहे। राहतनं या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं न दिल्यास त्याला तस्करी करण्यात आलेल्या रकमेच्या 300% दंड भरावा लागेल। दंड न भरल्यास त्याला अटकही होऊ शकते। याआधी सुद्धा 2011 मध्ये दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला $1,25,00,000 सह पकडलं होतं। तेव्हाही संबंधित कागदपत्रांची पूर्तता राहत करू शकला नव्हता। पाकिस्तानात भारतीय कलाकारांना बंदी आहे, पण राहत फतेह अली खानसह बऱ्याच पाकिस्तानी कलाकारांना भारतामध्ये आपली कला दाखवण्याची संधी दिली जात होती। इतकं सगळं असतानाही राहत फतेह अली खानला परकीय चलनाची तस्करी करायची काय अवदसा सुचली असा प्रश्न उपस्थित होतोय।